हाय सगळ्याला गुड मॉर्निंग. तर हो का बानूची आंघोळ ही झाली. बानू झोपली. बानूचं दुखतंय, रडत होती, तिला शांत बसवलंय. तर कुणाच्या इकडं पाऊस आहे? आमच्या इकडं तर लय पाऊस आहे. हो का दिसलं का? रास्तावर पाऊस मोठा नाही बरं का, बारकाच. तर रोजच्या प्रमाणे देवपूजा चालली मॅडमची, आईची. दिवा ही लावला रोजच असते, शनिवार नाही रविवार नाही, रोज असते. तर असंच मला एक बोलायचं होतं, म्हणलं चला. तुम्ही बघितलंच असेल की राधाताईचं हेड्याव कालचं, तर नसेल बघितलं तर बघा. तर त्याच्यात म्हणजे माझा भाऊ पण म्हणला ना की काम चांगलं आहे, असं तसं म्हणला. मग आता जाणं गरजेचं आहे, काय करावं. तर काम धंदा नाही, ती बामच्या दुधाचं पैसे रखल्यात, परत घरात लागतंय खायला, आई बाप्पा आहे ती. तर आता असा सवाल आलाय की तिकडे जाऊ पण वाटतंय, नको पण वाटतंय. का माहितीये का? जाणं गरजेचं आहे, पण इथं अन्वी आहे, अन्वीला घेऊन जावं तर मला काम होत नाही. आणि कंपनीत अन्वी काही दम खाणार नाही. म्हणजे इशी ही असतात ना, म्हणजे हवा ही असते, वातावरण वेगळंच असतं तिकडलं सिटीतलं, बरोबर आहे का नाही. तर मी आईला म्हणलं बानूला घेऊन जाऊ का, तर आई मला म्हणती मी जाती बाया म्हणली, नाहीतर राहते इथं. आणि इथं पण राहणं गरजेचं आहे. का माहिती आहे का? एवढा संसार, म्हणजे एवढं सगळं घरात ही, आणि गुशी लागलेल्या आहेत त्या, एकतर घर कधी डासळण ते सांगता येत नाही पहिली गोष्ट. तर असंच मी तिला म्हणजे वहिनीची बहिणाबाई मी, आम्ही तिघी निघालोय. भाऊ पण निघालाय, भाऊ जायचा गाडीवर, म्हणजे काय आम्हाला खायापुरती भांडी ही घेऊन गाडीवर बांधून, आणि आम्ही राहिलेलं काय पॅसेंजरने जाणार आहे. तर बघू, आईचा सवाल घेऊ आता तुमच्या देखतच. होय आहे काय सवाल? मला आंघोळ घाला येते का? मग काय करू? का नाही पोरगी घेऊन त्या दिवशी? मी काय करू ते सांग मला. मी काय तुझ्याकडं काय उपचार असेल तर तसा बी मला सांग. ओढत तोडत करावंच लागल, पण पडते की मी तर आजारी मी ती पण बरोबर आहे, तिला झेपत नाही. आता अन्वी काय आपली बारकी राहिलेली नाही. अन्वी आता कुणाशी उठत होती ना घेऊन. आणि दीक्षेची शाळा आहे हॉस्टेलला, त्यामुळं दीक्षा होती तेव्हा पण काय वाटत नव्हतं, आणून द्यायची ती माझ्यापाशी. पण आता असा सवाल झालाय की जाणं गरजेचं आहे. आता दीक्षा मोठी म्हणजे व्हायला लागली, अन्वी मोठी व्हायला लागली. अन्वी जशी मोठी होईल, दीक्षाचं काय नाही टेन्शन, तर अन्वी अशी जशी मोठी होईल तसं म्हणजे जास्त लागणार. आता तुम्ही विचार करा, अर्धा लिटर दुधामध्ये पाणी किती असतंय? एक तांब्या, अर्धा तांब्या. तर म्हणजे अर्धा लिटरच पाणी पण असेल. आज अर्धा लिटरचा तांब्या आहे ते, 1 लिटरचा आहे. तर तेवढं पाणी त्या दुधात. मग विचार करा, त्या पोरीची तब्येत नाही, तर मी 1 लिटर सुद्धा दूध लावू शकत नाही गरगरीत तिला. का? तर 30 रुपयाचं अर्धा लिटर, मग 60 रुपयाचं 1 लिटर, तर एवढं पैसे नाही होऊ शकत, देऊ शकत मी. आणि राहिला प्रश्न घरातला, घरात पण काही गोष्टी लागतात. प्रत्येक गोष्ट सांगावा असं काय नसतंय. तुम्हाला तर माहिती असेल, भावा बहिणीवर प्रत्येक गोष्ट लागते. आणि गरिबाचं म्हणजे कसं असतं माहिती का? आता सांगायचा उद्देश, तुम्ही लोक म्हणजे आता भरपूर असे आहेत की चांगल्या चांगल्या हेडवला लाईक करतात, शेअर करतात, आणि गरिबाच्या हेडवला का बरं तुम्ही लाईक करत नाही, का बरं शेअर करत नाही? काही जणांना करतात, म्हणजे काही म्हणजे भावा बहिणी आहेत करतात, पण काही जण म्हणजे एवढं पण म्हणजे, आता मी तुम्हाला सांगायचं तर अजून मी 2 वर्ष झालं बनवते, मला पेमेंट नाही यूट्यूबचं. तर माझं घर कसं चालणार ना? मी हेडव तर टाकतेच, कंटिन्यू टाकते. एक दिवस खाडा असतो का माझा? नाही. का? तर मला 4 पैसे काय भेटतील, पण काहीच असं झालेलं नाही. तर बघू आता तुमच्या आशीर्वादाने भेटलं तर बरंच आहे. तर त्यासाठी लाईक पण करावं लागतं, शेअर करावं लागतं, कमेंटचं एवढं काय महत्त्व नाही. पण विषय आता मुद्दा राहिला बोलायचा, तर मला कामाला आम्ही आज निघालो पॅसेंजरने.
तर बघू आता काय होतंय काय नाही तिथं नियोजन. आणि मी कामाला गेली का नाही तर निमा जीव तिथं नाही, फक्त शरीर तिथं आणि सगळा जीव इकडं. का कसं आहे बानू कशी नाही असं, म्हणजे मला तर लय विचार येतोय. म्हणजे जेवण सुद्धा जात नाही, पण काय करणार, इलाज नाही. लेकरं आपल्याला जगवायच्यात. ती तर दातीच क्या तोंडाचा निवांत आहे, त्याला काय टेन्शन नाही ना काय नाही. एखाद्या माणसाला तर टेन्शन असतं, त्याला तर टेन्शन असतं बाबा आपली लेकरा एक पांगळा आहे कसं होईल. तर ती नासक्यानी आता कसं आहे माहिती आहे का, त्याला चांगलं बोलून उपयोग नाही. कारण मी जिथं जिथं उभा राहिली खंबीर, ज्या वेळेस मला त्याची गरज होती आणि आहे त्यावेळेस तो मला कुणी साथ दिली, आईबापांनी दिली. आईबापांनी तर राहायला दिली जागा, त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडतात, अजून पण पाडतात. तर हेडव लय मोठा होता, पुढच्या हेडवमध्ये बोलते तर नक्कीच बघा, तुम्हाला कळणार आहे की आम्ही कुठं जाणार आहे काय आहे.